स्टार्टअप मध्ये एक सगळ्यात मोठी भीती असते, माझं प्रोडक्ट चालेल का. प्रत्येक फाउंडरला वाटतं माझं प्रोडक्ट बेस्ट आहे, आपली आयडिया ब्रिलियंट आहे, पण मार्केटने व्हॅलिडेट केलं नाही तोपर्यंत तो फक्त एक विचार असतो. मी पण या स्टेज मधून गेलो आहे. प्रोडक्ट बनवलं, एआय सेल्स सिस्टीम तयार केली, टीमला ट्रेन केलं, पण ऑनेस्टली मला आतून एकच प्रश्न येत होता, मार्केट ऍक्सेप्ट करेल का. आणि म्हणूनच मी जास्त मार्केटिंग केली नव्हती, जास्त नॉईज केला नव्हता, जास्त प्रॉमिसेस पण केले नव्हते, आणि या जर्नी मध्ये जास्त प्रोडक्ट बद्दल बोललो पण नव्हतो. मी शांत बसून टेस्ट केलं, मार्केटची उत्तर देण्याची वाट बघितली, आणि आज आमचे 4 क्लायंट झालेले आहेत. मार्केटिंग जवळजवळ 0 आहे, रेव्हेन्यू मागच्या महिन्यात डबल झालेला आहे. हे नंबर्स बघून एक गोष्ट मला नक्की कळली, प्रोडक्ट चालतंय, मार्केटमध्ये त्याची डिमांड आहे, आणि आम्ही राईट डायरेक्शन मध्ये आहोत. आणि हा क्षण कुठल्याही फाउंडर साठी सगळ्यात मोठा क्षण असतो. आज एक गोष्ट सांगतो, स्टार्टअप मध्ये तुमचं ओपिनियन इम्पॉर्टंट नसतं, तुमच्या टीमचं पण ओपिनियन इम्पॉर्टंट नसतं, मार्केटचं ओपिनियन सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. जेव्हा मार्केट म्हणतो तेव्हाच खरा गेम सुरू होतो, आणि आमचा गेम आता सुरू झालाय. जून मध्ये आम्ही ऑल इन जातोय. माझ्या आयुष्यात मी जे काय कमवलंय आता ते सगळं या प्रोडक्ट मध्ये घालणार आहे, कारण जेव्हा प्रोडक्ट प्रूव्हन असतं तेव्हा इन्व्हेस्ट करायला घाबरायचं नसतं. आता जे होणार आहे ते मे बी मी स्वप्नात पण विचार करणार नाही. पुढचे काही महिने माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे असणार आहेत. जर तुम्हाला पूर्ण जर्नी मिस करायची नसेल, ते पण लाईव्ह आणि रिअल नंबर सकट, तर आत्ताच फॉलो करा, कारण पुढचे व्हिडिओ फक्त अपडेट नसतील, ते प्रूफ असतील.